फौजींची. आणि एवढ्यात तानाजी मालुसरेंनी आपल्या पेटा रचने एक घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकू वाहतो तुला. आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला. जागी होतो स्वाभिमानाला, असे करून चढले कोठाना. चढले कोठाना जिराजी जी, चढले कोठाना जिराजी जी 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 जी. त्यावेळी कोठाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. ए उदयभान्या. ए उदय भाण्या. कोण? तानाजी. हा, तुझा बाप तानाजी. आणि तू तर काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुद्रा कर, त्याला किल्लेदार करतील. अरे हाट, दिल्लीला मुद्रा करण्याची हलकट जात मराठ्याची नाही. एक वेळ मोडेल पण वाकणार नाही. मराठी माणसाला दात करण्याचं काय फक्त एकाच माणसाने शिकवले, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजच. तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौदळला. पलटवार त्याने बघा केला, तानाजीच्या तोडला झालीला. कमरेचा काढून शेला, शेल्यावर झेलती वाराला. उदयभान छेदी साधला, उदयभानच्या एका वाराला तानाजीचा हात उडविला. इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नालेला. त्या रक्ताच्या धारुळ्यात तानाजीला पाहून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारलं उड्डाणाला, दात खाऊन गेला वाराला. रक्त लागले होते तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने तोडला नरडीला.